विविध विषयांवरती संजय राऊत संवाद साधतायत याकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र महत्त्वाची बातमी आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे पदाधिकारी हे नजर कैदेत ठेवण्यात आले आहेत। युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे आणि जिल्हा परिषदेचे पराभूत उमेदवार नितीन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शिरढोण पोलिसांची ही कारवाई आहे। सकाळी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे काही दिवस झाले वाद सुरू असल्याची ही माहिती समोर येते। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खाजगी कार्यक्रमानिमित्त येत आहेत आणि पत्रकार संघाच्या कार्यक्रमानिमित्त आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात मोठं राजकारण तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यापासून शिवसेनेमध्ये जी अंतर्गत गटबाजी होती त्या गटबाजीला अनुसरूनच आज काही कार्यकर्ते शिवसेनेतील पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आपली खदखद जी आहे ती मांडणार होते। एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अमित आडेसह मिस्टर राम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।